पुलगावच्या वर्धा नदीवरील पुलासाठी 40 कोटींचा निधी मंजूर होताच श्रेयवादाची ठिणगी पेटलेली आहे। खासदार अमर काळे, आमदार राजेश बकानेंमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली। अमर काळेंच्या निधीच्या पोहोचनंतर राजेश बकाने थेट पुलावर पोहोचले। खासदार साहेब खोटं काम करू नये बकानेंनी या शब्दात टोला लगावला, तर गडकरींच्या आश्वासनामुळेच निधी मंजूर झाल्याचा बकानेंचा दावा आहे। दोन जिल्ह्यांना जोडणारा वर्धा नदीवरचा पूल जो आहे हा क्षतिग्रस्त झाला आहे आणि प्रशासनाने वाहतूक सुद्धा बंद केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, हा जो पूल आहे क्षतिग्रस्त झाला आहे। प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे, मात्र जीवघेणी वाहतूक नागरिक करत आहे। या संदर्भात अनेक पाठपुरावे करण्यात आले, परंतु आता पुलगावकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। हे जे पूल आहे हा मंजूर झाला आहे ते राजेश बकाने यांनी सांगली का आज पाहणी सुद्धा केली आहे। भाऊ, काय सांगाल या पुलाच्या संदर्भात? आज पाहणी करतात। परवाच्या दिवशी या पुलाच्या संदर्भामध्ये सन्माननीय गडकरी साहेबांनी 40 करोड रुपयाचा निधी दिला म्हणून आदेश काढला आणि तो आदेश काढल्याबरोबर एक रात्र उलटत नाही तर लगेच या भागाचे खासदार अमर काळे जे तुतारीवर निवडून आले, जे राष्ट्रवादीचे आहे, त्यांनी सांगितलं की हा निधी आम्ही आणला। असं खोटं काम त्यांनी करू नये। सन्माननीय गडकरी साहेब ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस माझ्या प्रचारासाठी आले होते आणि पुलगावकरांची मागणी होती की गडकरी साहेब या ठिकाणी आम्हाला पुलाला पैसे पाहिजे आहे। त्यांनी सांगितलं की आमचा उमेदवार निवडून आल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊ आणि त्यांनी हा शब्द पाळला। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि हे म्हणतात अमर काळे की आम्ही आणला। असं खोटं काम करू नये। एकूणच खासदार म्हणतायत मी आणला, त्यासोबतच रणजित कांबळे सुद्धा एक पत्र दाखवत आहेत। त्या पत्रामध्ये मागणी केल्याचा सुद्धा आहे। नेमका हा पूल कोणी आणला, काय झालं? असं आहे की अमर काळे या ठिकाणी म्हणतात की आम्ही निधी आणला। आमच्याकडे त्या भाषणाची, गडकरी साहेबांच्या भाषणाची क्लिप आहे की आमचा उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निवडून आल्याबरोबर आम्ही या ठिकाणी पुलाला पैसे सँक्शन करू। आणि राहिला रणजित कांबळेचा प्रश्न, तो तो अब बुझा हुआ दिया है, उसके बारे में क्या बोलना। पंकज गादगे, पुढारी न्यूज, पुलगाव, वर्धा।